कोबीसुद्धा ना कधी कधी सरड्यासारखो रंग बदलता. आणलेलं हिरवो 4 दिवस रवलो फ्रीजात, तो झालो पांढरो. आज करते मी कोबीचे वडे. अप्रतिम लागतात, असे करून बघा. बारीक करून कोबी घेतले, त्याच्यात घातले हळद, बारीक करून मिरची, लाल तिखट, आला लसूण पेस्ट, चवीपुरता मीठ, तीळ घातलं, धणेपूड, जिरेपूड आणि हिंग, 5-6 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचा पीठ आणि भरपूरशी कोथिंबीर. पाणी अजिबात घालायचं नाही, कोबीक पाणी सुटतं, त्याच्यातच ता मळून घ्यायचा. नंतर एक भांडा घेतलं, त्याला लावलं तेल आणि असा व्यवस्थित पातळ लावून ना 4 शिट्यो काढून घेतले. शिट्यो काढा मात्र, म्हणजे नुसते वाफवू नका. त्याच्यानंतर असा जरा थंड झाला की ताटले सोडून घ्यावा. नाही सुटला तर थैसरच त्याचे असे वडिये पाडा. अप्रतिम चव येतात, असे करून बघा. थंड झाल्यावर मस्त असे वडिये पडतात. आणि त्यालाच शॅलो फ्राय तळून होय तर तळून काढा. मी शॅलो फ्राय केलं आहे, एकदम भारी लागतात आणि चुरचुरीत. असे करून बघा. तोंडी लावक आणि नुसते खाऊकसुद्धा एकदम भारी लागतं तो. आणि पांढरो कोबी झालो की फेकून देऊ नका, त्याचा असो उपयोग करा, चविष्ट लागतं. अशी करा, खावा, आवडतली तुमकां. आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.